पहिलं षटक घेऊन येत आहे रणपाल सिंग. राईट आर्म ओव्हर द विकेट. राज यांना वैभव यांना पहिला चेंडू आणि चांगला चेंडू लो फुलटॉस मिड विकेटकडे प्लेस करून एक धाव घेतली आहे. याबरोबर D11 संघाचा पहिली धाव झाली. चेंडू परत तरुणपाल सिंग. राज यांना दुसरा चेंडू आणि रिव्हर्स स्वीप मारलेला आहे. चौकार. पुन्हा एकदा लो फुलटॉस होता आणि चांगल्या प्रकारे रिव्हर्स स्वीप चौकार मारलेला आहे. श्री शशी कुमार यांचं स्वागत श्री मनोज करतील. D11 संघाची धावसंख्या झाली आहे 5. करणपाल यांचा तिसरा चेंडू. तिसरा चेंडू आणि हा फुल टॉस आणि हा टोलवलेला मिड विकेटच्या दिशेने आणि हा षटकार. तिसराही फुल टॉस होता आणि राज यांनी तो चांगल्या रीते मारलेला आहे मिड विकेटकडे आणि हा षटकार. आणि चौथा चेंडू आणि पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न मिस झालेला आहे आणि विकेट किपरच्या हातात हा डॉट बॉल. चांगला चेंडू हा. पाचवा चेंडू घेऊन येतो करणपाल सिंग आणि आज पुन्हा एकदा चांगला चेंडू. खूपच चांगला चेंडू. लेग बिफोरची अपील झाली पण अंपायरने नकार दिला आहे आणि एक लेग बाय. या लेग बाय बरोबर धावसंख्या झाली आहे 12. शेवटचा चेंडू घेऊन येतात करणपाल सिंग. हा जरासा शॉर्ट असा चेंडू आणि कट केलेला आहे पॉइंट आणि कव्हरच्या मधून चौकार. तर पहिल्या ओव्हर नंतर D11 संघाची धावसंख्या झाली होती 16 बिनबाद 16. अजिंक्य उत्कृष्ट क्रीडा मंडळातर्फे प्रथमच आयोजित केलेली श्री दिलीप सिंग ट्रॉफी. श्री दिलीप सिंग जी RCFचे पहिले अध्यक्ष व कार्यकारी संचालक होते. सर्व लोकांमध्ये लोकप्रिय असे होते. त्यांनी चेंबूरच्या प्रगतीसाठी खूप हातभार लावलेला आहे. अजिंक्य उत्कृष्ट क्रीडा मंडळ त्यांच्या या कामासाठी त्यांचे खूप आभार मानतो. दुसरं षटक घेऊन येत आहेत ते संस्कार हे चांगले गोलंदाज आहेत. लेदर क्रिकेटमध्ये चांगलं नाव आहे त्यांचं. बघूया आता आपल्या टेनिस बॉलमध्ये कशी काय बॉलिंग करतात. संस्कार फील्ड सेट करतायत.
Short third point covers mid on deep mid wicket. स्क्वेअर लेग असं त्यांचं फील्ड आता तरी दिसतंय. राईट आर्म मारा करत आहेत. त्यांच्या समोर आहेत ते राज. पहिला चेंडू शॉर्ट चेंडू आणि पुल केलेला आहे आणि टॉप एज लागून चेंडू फाईन लेग सीमेरेषेकडे जातोय. चौकार. त्यांच्या पहिल्या चेंडूवर चौकार आलेला आहे. शॉर्ट बॉल टाकला होता आणि पुल करण्याच्या नादात टॉप एज लागून किपरच्या डोक्यावरून चेंडू फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर. ह्या चौकाराबरोबर D11 संघाची धावसंख्या झाली आहे 23. संस्कारांचा पुढचा चेंडू हा जरा चांगला चेंडू. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ अ गुड लेंथ आणि पुल करण्याच्या नादात मिस झालेला आहे. आणि हा डॉट बॉल. चेंडू परत संस्कारकडे. संस्कारांचा तिसरा चेंडू आणि हा चांगला चेंडू. पुन्हा एकदा शॉर्ट चेंडू आणि हा पुल केलेला आहे. षटकार. स्क्वेअर लेग वरून पुल केलेला आहे. चौकार. षटकार. या षटकारासकट D11 संघाची धावसंख्या झाली आहे 26. बिनबाद 26. खूपच उत्कृष्ट सलामी देत आहेत दोन्ही खेळाडू. संस्कार यांचा चौथा चेंडू. पुन्हा एकदा शॉर्ट चेंडू. पुन्हा एकदा पुल मारला आहे पण पुन्हा एकदा टॉप एज लागून फाईन लेग बाउंड्रीकडे चौकार गेलेला आहे. तर संस्कारची ही ओव्हर खूपच महाग पडते. संस्कार यांचा पाचवा चेंडू. आतापर्यंत संस्कार यांनी 14 रन्स दिलेले आहेत. 1 षटकार आणि 2 चौकार. आणि हा चांगला चेंडू. पुन्हा जरा शॉर्ट होता पण कनेक्ट नाही झाला. आणि हा डॉट बॉल. संस्कार परत आपल्या रनअपकडे जाताना. बघूया पुढचे 2 बॉल कसे काय टाकतायत ते. आणि हा पुन्हा शॉर्ट ऑफ द गुड लेग. चांगला चेंडू कट करण्याचा प्रयत्न आणि मिस झालेला आहे. आणि ओव्हर संपलेला आहे. ओव्हरच्या संपतीनंतर धावसंख्या झाली आहे 30. बिनबाद 30. खूपच चांगली सलामी दिली आहे. D11चे कर्णधार संजू मिश्रा खुश असतील. संजू मिश्रा एकेकाळी खूप चांगले प्लेअर होते टेनिस बॉल आणि लेदर बॉलमध्ये. आमच्याच क्लबला खेळायचे. तिसरं षटक घेऊन येत आहे ते अभिषेक.
अभिषेक फील्ड धावताना 2 षटकार 15च्या सरासरीने रन्स करतायत डी11 संघाचे फलंदाज. पहिला चेंडू अभिषेक यांचा आणि रिव्हर्स स्वीप शॉर्ट चेंडू, खूपच शॉर्ट चेंडू आणि रिव्हर्स स्वीप चौकार मारलेला आहे वैभव यांनी आणि या चौकारासकट धावसंख्या झाली आहे ती 34. पहिल्या सामन्यासाठी पॉवर प्ले 2 ओव्हरचा राहील. तर डी11 संघाने पण कृपया नोंद घ्यावी. अभिषेक यांचा दुसरा चेंडू राईट अमोव द विकेट. पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीप आणि यावेळेला रिव्हर्स स्वीप षटकार मारलेला आहे. खूपच सुंदर फटका. यावेळेला पुन्हा एकदा शॉर्ट चेंडू. धावसंख्या झाली आहे 40. अभिषेक 14 चेंडू 40 रनची पार्टनरशिप झाली आहे. अभिषेक हे खूप महागडे साबित होत आहेत. बघूया आपल्यासाठी पुढे चेंडू कसे टाकतायत ते. अभिषेक पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीप आणि पुन्हा एकदा चौकार. आणि पुढचा चेंडू अभिषेक यांचा. हा जरा चांगला चेंडू होता पण विकेट किपरने मिसफील्ड केलेला. एक धाव घेतलेली आहे आणि दुसरा धाव पण. चांगला चेंडू होता पण विकेट किपरना काही तो पकडता आला नाहीये आणि 2-22 मिळाले आहेत डी11 संघाला. आणि पुढचा चेंडू आता पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न पण यावेळेला पॉइंटकडेच गेलेला आहे. मिस टाइम झाला आणि पॉइंटवर तिथे उपस्थित खेळाडू त्यांनी फील्ड केला आणि एकच धाव मिळाली. या एक धावसंख्येवर डी11 संघाची धावसंख्या झाली आहे 47. अभिषेक यांचा पुढचा चेंडू. चांगला चेंडू, खूपच चांगला चेंडू आणि याबरोबर अभिषेक 4 संपलेला आहे. धावसंख्या झाली आहे 47 मध्ये राज यांची 24 आणि वैभव यांचे 22. वैभव हे खूपच जोरात फलंदाजी करतात. 7 चेंडूमध्ये त्यांनी 22 धावा केल्या. तसेच राज यांनी 11 चेंडू साउंड चेक.
1 2 3 1 2 3. आणि पुढचा ओव्हर घेऊन येतात संस्कार. त्यांचं दुसरं षटक घेऊन यायचं आहे. दुसरं षटक घेऊन येत आहेत ते. संस्कार आपलं दुसरं षटक घेऊन येत आहेत. RCF संघाने नोंद घ्यायची आहे की 4 बॉलर यूज करायचे आहेत. 3-3-2 पण चालतील. 3-3-2. 2-1-1-1 टोटल 4 बॉलर यूज करायचे आहेत. संस्कार यांचं दुसरं षटक आणि चांगला चेंडू मिड विकेटकडे मारलेला आहे. बघूया झेल बाद होतोय का, पण हा झेल चुकलेला आहे. चांगला चेंडू होता, क्रॉस बॅटने मिड विकेटच्या तर्फे मारला, पण मिस टाइम झाला आणि शॉर्ट मिड विकेटचे फिल्डर तिथे धावत गेले, पण त्यांना काही झेल पकडता आला नाही व 2 धावा मिळाल्या D11 संघाला. याबरोबर D11 संघाची धावसंख्या झाली आहे 49 बिनबाद 49. संस्कार यांचा पुढचा चेंडू, पुन्हा एकदा चांगला चेंडू मिस झालेला आहे आणि 1 धाव. चांगला चेंडू संस्कार यांचा. संस्कार यांचा तिसरा चेंडू. D11 संघाची धावसंख्या झाली आहे 50 पार्टनरशिप बिनबाद 50. संस्कार आपला पुढचा चेंडू टाकते. संस्कार यांचा पुढचा चेंडू आणि हा पुन्हा शॉर्ट बॉल, वाईड बॉल. जरा जोरात टाकण्याचा प्रयत्न केला आणि लाईन मिस केली स्वतःची. आतापर्यंत षटक चांगलं टाकलं आहे त्यांनी. संस्कार यांचा पुढचा चेंडू, तिसरा चेंडू. पॉइंटला जरा स्क्वेअर घेत आहेत आणि संस्कार यांचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा आणि या ओव्हर पिच आणि मिड विकेटवरून मारलेला टोला षटकार. ओव्हर पिच चेंडू हा आणि राज यांनी उत्कृष्टरित्या मिड विकेटवरून टोलवलेला आहे व 6 रन घेतले आहेत आपल्या संघासाठी. या षटकारासकट धावसंख्या झाली आहे बिनबाद 57. आतापर्यंत चांगलं षटक होतं संस्कार यांचं, पण एका षटकारामुळे त्यांचं ॲनालिसिस जरा खराब झालेलं आहे. आपला चौथा चेंडू घेऊन येतात संस्कार. आता शॉर्ट मिड विकेटला त्यांनी डीप मिड विकेटला घेतलेला आहे. पुढचा चेंडू आणि हा पुन्हा एकदा हाफ व्हॉली होता. पुन्हा एकदा मिड विकेटवरून षटकार. खूपच चांगली फलंदाजी करतायत राज यांनी. खूपच चांगलं टाइम करून षटकार मारलेला आहे. या षटकारासकट D11 संघाची धावसंख्या झाली आहे 63. राज यांची वैयक्तिक धावसंख्या झाली आहे 36. संस्कार यांचा पुढचा चेंडू राज यांना आणि हा चांगला चेंडू पुन्हा एकदा मारलेला आहे स्क्वेअर लेगकडे. तिथे फिल्डर आहेत आणि हा झेल सोडलेला आहे त्यांनी. चांगला शॉर्ट ऑफ अ गुड लेंथ चेंडू होता, काही त्यांना कनेक्ट करता आला नाही, पण सरळ हातात झेल होता आणि त्याने आशिष यांनी झेल सोडलेला आहे. बघूया हा झेल त्यांना किती महागात पडतो. एकच पुढचा चेंडू संस्कार यांचा चांगला. परत एकदा हाफ व्हॉली आणि परत एकदा मिड विकेटवरून षटकार मारलेला आहे. षटकारासह धावसंख्या झाली आहे ती 70 बिनबाद 70. 4 ओव्हर संपलेले आहेत. D11 संघाची धावसंख्या झाली आहे 70.
RCF संघ डिस्कशन करतोय, कारण खूपच रन्स गेलेले आहेत. 4 षटकांमध्ये 70 धावा झालेल्या आहेत. लवकर RCF संघाने लवकर लवकर चालू करावा सामना. आपल्याला पुढचे सामने खेळवायचे आहेत. सामना लवकरात लवकर चालू करावा. साऊ यांना विनंती. शेवटचं षटक घेऊन येत आहेत विशाल गोसावी. दोन्ही संघांना विनंती करतो की लवकरात लवकर सामना संपवावा. लवकरात लवकर खेळ चालू करावा. विशाल यांचा पहिला चेंडू आणि रिव्हर्स स्वीप मारलेला आहे. पुन्हा एकदा मिड विकेटवरून षटकार. खूपच चांगली फलंदाजी बघायला मिळते आपल्याला. खरं तर हा खूप डिफिकल्ट शॉट आहे, पण प्रॅक्टिस करून करून त्यांनी खूप परफेक्शनला केलेलं दिसतं. बॅट्समनचं नाव राज आहे. खूपच चांगली फलंदाजी करत आहेत. त्यांचं वैयक्तिक धावसंख्या झाली 43. त्यांना 50 करण्यासाठी फक्त 7 रन. विशाल आपला दुसरा चेंडू टाकायला तयार. राज यांना आणि पुन्हा एकदा मिड विकेटवरून मारलेला आहे आणि पुन्हा एकदा षटकार. याबरोबर राज यांची धावसंख्या झाली 49. त्यांना 50 करायला एकच धाव कमी आहे. या षटकाराबरोबर D11 संघाची धावसंख्या झाली आहे 82. बिनबाद 82. पुढचा चेंडू आणि याबरोबरच राज यांचं 50 झालेलं आहे. टाळ्यांच्या गडगडाटाने त्यांचं अभिनंदन करावं. दुसरी धाव. खूपच चांगली फलंदाजी केली आहे त्यांनी. राज यांना अभिनंदन. धावसंख्या झाली आहे 84. पुढचा चेंडू आणि राज यांनी रिव्हर्स स्वीप मारलेला आहे पुन्हा, पण यावेळेला तिथे अभिषेक तयार आहेत आणि एकच धाव मिळणार आहे त्यांना. ह्या एक धावसंख्येने D11 यांची धावसंख्या झाली 85. राज हे वैयक्तिक 52 धावसंख्येवर खेळत आहेत. त्यांचे साथी वैभव 31 वर खेळत आहेत. चांगली पार्टनरशिप दोघांमध्ये. आणि वैभव यांनी रिव्हर्स स्वीप मारलेला आहे आणि स्क्वेअर लेग तर्फे षटकार. स्क्वेअर लेग वरून मारलेला आहे षटकार. या षटकाराबरोबर D11 यांची धावसंख्या झाली 91. वन टू गो. आणि हा रिव्हर्स स्वीप केलेला आहे पॉइंट डी पॉइंट कडे. एक धाव, दुसरी धाव घेतलेली आहे. 2 धावा झालेल्या आहेत. आणि या धावसंख्येने 2 धावांनी D11 संघाची धावसंख्या झाली आहे 93.
बिनबाद 93. RCFला जिंकण्यासाठी 94 धावांची गरज आहे. थोडंसं कठीण असं आव्हान दिलेलं आहे. बघूया RCF 11 कसं काय उत्तर देते. संजीव मिश्रा यांना विनंती करतो की त्यांनी D11 संघांना एक माहिती द्यायची आहे की त्यांनी पॉवर प्ले 2 ओव्हर ठेवायचे आहेत. कारण RCF संघाने पॉवर प्ले 2 ओव्हर ठेवलेले आहेत. पंचांच्या पण निदर्शनात आणतं. सावंत सर, पॉवर प्ले 2 ओव्हर आहे. पहिली इनिंग संपलेली आहे. हॅलो, गाडी नंबर MH364772 याची चावी स्कोररकडे आहे. ज्या कोणाची चावी असेल त्यांनी इकडनं घेऊन जावं. पुढचा सामना होणार आहे तो आहे बोरिवली आणि गोरेगाव यांच्यात. गिरगाव दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे की त्यांनी टॉससाठी यावं. दोन्ही संघांच्या कर्णधारांनी इथे टॉससाठी यावं. बोरिवली व गिरगाव. बोरिवली व गिरगाव संघ जर आले असतील तर दोन्ही कर्णधारांनी टॉससाठी यावं. विशाल माडिक यांचं स्वागत आहे. विशाल माडिक आपले अजिंक्य उत्कृष्ट क्रीडा मंडळाचे नावाजलेले खेळाडू, ज्यांनी मुंबईला रिप्रेझेंट केलेलं आहे रणजी ट्रॉफीमध्ये. आणि आता सध्या मिझोरमच्या लेडीज क्रिकेट टीमचे कोच आहेत. त्यांचं हार्दिक स्वागत. अविनाश, D11 संघाच्या एका प्लेयरनी इकडे यावं. बॉलर्सचं नाव सांगायला. ओपनिंगला आलेत करणपाल सिंग आणि आशिष विश्वकर RCF तर्फे.
Bowler's name, please. Sachin. दुसरा सामना हा बोरिवली संघ व गिरगाव संघामध्ये होणार आहे. दोन्ही संघांच्या कर्णधारांनी किंवा प्रतिनिधीने टॉससाठी यावं. आपल्याला सामना लवकरात लवकर चालू करायचा आहे. सचिन आपला पहिला चेंडू घेऊन तयार. करणपाल सिंग यांना आणि खूपच ओव्हरपिच चेंडू पण सरळ मिड ऑफच्या हातात गेलेला आहे आणि आज पहिल्या चेंडूत करणपाल सिंग बाद झालेले आहेत. हाफ व्हॉली असा चेंडू होता, त्यांनी चांगल्या प्रकारे टोलवला पण तिथे मिड ऑफला फिल्डर होता आणि त्यांनी चांगला सुरेख झेल घेतलाय आणि पहिल्या चेंडूवर आरसीबची पहिली विकेट गेली. त्यांची जागा घ्यायला आलेत साऊ, अश्विनी साऊ हे चांगले फलंदाज आहेत. बघूया, तसं लक्ष खूप आहे. बघूया आता कसं काय त्यांची बॅट चालते. सचिन यांचा दुसरा चेंडू. साऊ यांना शॉर्ट चेंडू आणि साऊने कट केलेला आहे पण तिथे शॉर्ट थर्ड मॅनला फिल्डर तयार. एक धाव मिळाली आहे साऊ यांना. याबरोबर आरसीएफ संघाचा पहिला स्कोर झालेला आहे 1-1. सचिन यांचा तिसरा चेंडू. पुन्हा एकदा चांगला चेंडू. फलंदाजाला काही मारता आलेला नाहीये. विकेट किपरने कलेक्ट केला आणि हा निर्धाव चेंडू. चौथा चेंडू सचिन यांचा. शॉर्ट चेंडू पुन्हा एकदा फुल करण्याचा प्रयत्न आणि मिस झालेला आहे. पुन्हा एकदा डॉट चेंडू. पुढचा सामना बोरिवली व गिरगाव संघांमध्ये आहे. दोन्ही संघांच्या कर्णधारांनी टॉससाठी यावं. सचिन यांचा पुढचा चेंडू आणि आज पुन्हा एकदा आणि टोलवलेला स्क्वेअर लेग कडे. बघूया काय होतंय आणि धावची होता वाचलेले आहेत अश्विन व एक धाव घेण्यात यशस्वी ठरले आहेत. धावसंख्या झाली आहे 2. पुढचा बॉलर अभिषेक आहे. अभिषेक आहे. आशिष यानं गोलंदाजी करली. पहिल्या ओव्हर नंतर धावसंख्या झाली आहे ती 2. 1-2. आरसीएफला आता 93 रन्स करायचे आहेत. जरा कठीण दिसतंय पण बघूया. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे, काही होऊ शकतं. बघूया आता आशिष काय करतात आपल्या संघासाठी. अभिषेक यांचा पहिला चेंडू
शॉर्ट चेंडू कट करण्याचा प्रयत्न आणि मिड विकेटकडे गेलेला आहे. एक धाव मिळाली आहे, दुसरी धावसाठी धावत आहेत आणि दुसरी धाव घेतलेली आहे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट शाहू यांची. या 2 रन्स बरोबर आरसीएफची धावसंख्या झाली आहे 4. 1 बाद 4. अभिषेक यांचा पुढचा चेंडू आणि चांगला चेंडू टाइम करता आला नाही. विकेट किपरने झेल घेतलाय आणि हा दुसरा गडी बाद झाला आरसीएफचा. आशिष हे बाद झालेले आहेत आणि त्यांच्या जागेवर येतात अभिषेक. अभिषेक दोघे अभिषेक आहेत. बघूया. आणि चांगला चेंडू डिफेन्स केला अभिषेक यांनी आणि हा डॉट बॉल. धावता येत नाही. अभिषेक शॉर्ट चेंडू आणि कट केलेला आहे, पण चेंडू गेलेला आहे स्वीपर कव्हरकडे आणि एकच धाव मिळाली अभिषेक यांना. आरसीएफ संघाने चौकार आणि षटकार मारल्याशिवाय त्यांना हे लक्ष गाठता येणार नाही. पुढचा चेंडू साऊ यांना आणि लेग स्टंपच्या बाहेर वाईड बॉलचा करार दिलेला आहे अंपायर यांनी. अभिषेक यांचा पुढचा चेंडू साऊ यांना लेग आणि साऊ यांनी चांगला मारलेला आहे मिड विकेट वरून षटकार. खूपच चांगला षटकार साऊ यांचा. अभिषेक या एक धावसंख्येने स्कोर झाला आहे 13. दुसऱ्या षटकानंतर आरसीएफची धावसंख्या झाली आहे 2 बाद 13. आरसीएफला जिंकण्यासाठी 18 चेंडूत 81 धावांची गरज आहे. तिसरं षटर घेऊन येतात महेश. महेश हे साऊ यांना गोलंदाजी करतील. तिसरा चेंडू तिसरा षटक शॉर्ट चेंडू आणि पुल करण्याचा प्रयत्न केला साऊ यांनी, पण हा झेल सुटलेला आहे आणि साऊ यांना एक धाव मिळाली आहे. शॉर्ट चेंडू होता. साऊ यांनी पुल करण्याचा प्रयत्न केला. शॉर्ट थर्डला चेंडू गेला, पण तिथे सोपा झेल सोडलेला आहे
व 1 रन मिळाला आहे साऊ यांना. या एक धाव संख्येवरून एक धावेमुळे धावसंख्या झाली आहे 14. आणि पुढचा चेंडू अभिषेक यांना फुल करण्याचा प्रयत्न, पण काही कनेक्ट करतात. पुढील सामने बांद्रा आणि गिरगाव दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती करतो की त्यांनी टॉससाठी यावं. जर सामना उशिरा चालू झाला तर ओव्हर कमी करण्यात येते. कृपया याची नोंद घ्यावी. आमचे हॉकीचे खेळाडू नंदू राजगोपालन इथे उपस्थित आहेत. RCF संघाची धावसंख्या झाली 18. तिसरं षटक संपत आलेलं आहे. याबरोबर अभिषेक बाद झालेले आहे. RCFचा तिसरा गडी बाद झालेला आहे 18 धावांवर. 3 षटकानंतर RCFची धावसंख्या आहे 18. 3 बाद 18. दोन षटकांमध्ये 76 धावांची गरज आहे. जवळजवळ सामना जिंकलेला आहे D11 संघाने, कारण प्रत्येक बॉलवर षटकारांची गरज आहे. मी शर्मा साहेबांना विनंती करतो की बलबीर भारद्वाज यांचा सत्कार करावा. शर्मा सर, शर्माजी, बलबीर भारद्वाज यांचा सत्कार करावा. साहू पण बाद झालेले आहेत. मिड विकेट मारण्याचा प्रयत्न व झेल बाद झालेले आहे. पुढचे फलंदाज आहेत ते योगेश गव्हाणे. पुढचा चेंडू डॉट बॉल. बांद्रा संघ व गिरगाव संघ या दोघांना विनंती करतो की त्यांनी टॉससाठी यावे. बांद्रा संघाचे कर्णधार टॉस तरी करून घ्या. पुढचा चेंडू महेश यांचा मिड विकेटला मारलेला आहे आणि झेल बाद झालेले आहे.
सेकंड लास्ट ओव्हरचा दोन दोन चेंडू राहिले आहेत आणि शॉट पुल केलेला आहे. संजीव मिश्रा कर्णधारांकडे शेवटी एक चेंडू आलेला आहे आणि चांगल्या प्रकारे पकडला आहे त्यांनी. पुढचा चेंडू लॉंग ऑनच्या दिशेने मारलेला आहे. एकच धाव मिळणार आहे. ओव्हर संपलेली आहे. धावसंख्या 6 चेंडूत 71 धावांची गरज आहे.